नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. हितगुजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे डॉक्टर राजीव निरवणे सर उपस्थित आहेत. सर, तुमचं स्वागत आहे झी 24 तासमध्ये. नमस्कार. डॉक्टर राजीव यांच्याबद्दल बोलायचं झालं तर डॉक्टर राजीव हे प्रख्यात बाल अस्थिरोग तज्ज्ञ, पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून गेली 17 वर्ष कार्यरत आहेत. डॉक्टर राजीव यांनी त्यांचं MBBSचं शिक्षण BJ मेडिकल कॉलेज पुणे व ऑर्थोपेडिक मधील पदवी लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज सायन मुंबई येथून विशेष प्रावीण्यासह मिळवली आहे. तसंच डॉक्टर राजीव यांनी इन्स्टिट्यूट फॉर पेडियाट्रिक्स ऑर्थोपेडिक डिसऑर्डर्स मुंबई येथून बालरोग विषयक ऑर्थोपेडिक डिसऑर्डरचं स्पेशल असं प्रशिक्षण घेतलंय. या शिक्षणामुळे त्यांनी जन्मजात अस्थिव्यंग, हाडांमधील जंतू संसर्ग आणि सेरेब्रल पाल्सी यांसारख्या असाध्य आजारांपासून रुग्णांना बरं केलंय. डॉक्टर राजीव यांचं बालरोग ऑर्थोपेडिक्स मधील कार्य त्यांच्या केवळ पुण्यातील ऑरेंज हेल्थ केअर पुरतं मर्यादित नाहीये. ते आपली अविरत सेवा दर शनिवारी वाशी, नवी मुंबई, पनवेल तसंच महिन्याच्या 3ऱ्या शुक्रवारी जळगाव आणि शनिवारी धुळे येथे गेल्या 14 वर्षांपासून देत आहेत. जास्तीत जास्त लहान मुलांना त्यांच्या हाडांच्या वेगवेगळ्या आजारांपासून लवकरात लवकर बरं करणं हेच डॉक्टर राजीव यांचं ध्येय आहे. डॉक्टर, काही लहान मुलांना जन्मजात कॉमन कंजेनायटल म्हणजे जन्मजात अस्थिव्यंगाचा देखील त्रास असतो, तर त्यावर उपचार करणं एक खूप मोठं म्हणजे अगदी लहान वयापासून त्यांच्यावर ते सगळे उपचार पद्धती सुरू होतात. तर त्यावरील उपचाराविषयी तुम्ही माहिती द्या. कसं असतं, जेव्हा बाळ जन्म घेतं ना, तर पालकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो, एखादी डिफॉर्मिटी दिसली की तेवढ्याच स्पीडने तो मावळतो. पण तसं उदास पालकांनी व्हायचं नसतं. आता त्यातली जर काही एक्झाम्पल द्यायची, जर क्लब फूट किंवा CTV आपण म्हणूयात, हा सगळ्यात कॉमन आहे. अगदी 1000 मुलांमध्ये साधारण 3 ते 4 मुलांमध्ये हा दिसतो. आणि दुसरा आजार आहे कंजेनायटल व्हर्टिकल टॅलस, की ज्याच्यामध्ये पंजाची दिशा ही बाहेरच्या बाजूला वळलेली असते. यात शिवाय हातामध्येही काही कंडिशन्स आढळतात, ज्याला आम्ही रेडियल क्लब हँड म्हणतो, किंवा त्याच्यासोबत अंगठा नसणं, किंवा पंजामध्ये कन्स्ट्रिक्शन्स रिंग, पायामध्ये अजून व्यवस्थित वाढ न होणं, या सगळ्या गोष्टी जन्मजात त्या जेव्हा दिसतात तर त्यांना त्या वेळीच त्याचं निदान करून त्याच्यावरती जर योग्य उपचार केले तर ही मुलं अगदी नॉर्मल, आपण म्हणूयात की इतर मुलांसारखंच त्यांचं जीवन ते जगू शकतात. आता आपण चित्रामध्ये बघतोय की क्लब फूटमध्ये जो पंजा बाळाचा हात वळलेला आहे त्याच्यामध्ये एक पॉन्सेटी ट्रीटमेंट नावाची पद्धत असते. याच्यामध्ये आपण सिरियली प्लास्टर्स करत जातो, पंजाला सरळ करत जातो, छोटीशी प्रोसिजर असते एक. त्यानंतर बाळाचा पाय करेक्ट होतो आणि आपण त्यांना शूज मध्ये मेंटेन करतो जवळजवळ वयाच्या 2 ते 3 वर्षापर्यंत. आणि मग जेव्हा हे बाळ चालतात तर त्यावेळेला आपण बघू शकता की हे बाळ जेव्हा चालायला लागल्यानंतर मग पालकांना असं वाटतं की अरे बापरे, त्यावेळी आपण उगीच टेन्शन घेतलं होतं आणि याचं काय होईल, कसं होईल. आणि आता ह्या बाळाला आपण बघू शकता की अजिबात, म्हणजे त्याला आपण हा प्रॉब्लेम जन्मता होता असं पण काही सांगू नाही शकत. किंवा अजून बऱ्याचदा काय होतं की ही मुलं जेव्हा उपचार घेत असतात, कधी कधी डिफॉल्ट होतात किंवा त्यांना समहाऊ ते माझ्यापर्यंत योग्य वेळेला पोहोचू नाही शकत. मग जेव्हा ते त्यांची वाढ थोडीशी जास्त झालेली असते, अशा वेळी काय होतं की मग पंजा जो आम्ही सरळ केला होता, मूल मध्येच गायब झालं ट्रीटमेंटमधनं, पालकांनी लक्ष नाही दिलं, तर मग तो पंजा आतमध्ये यायला लागतो, चालताना त्यांची दिशा चेंज होते. मग ह्यांना सुद्धा आपण सेकंडरी सर्जरीज करून बऱ्यापैकी त्यांच्या चालण्यामध्ये फरक हा करवू शकतो. बरोबर. मुळात सर, बाळ जन्माला येणं हे आईवडिलांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख असतं. पण समजा एखादं बाळ जन्मजात त्याला अस्थिव्यंग आलं तर अनेक पॅरेंट्स हतबल होऊन जातात, निराश होऊन जातात आणि खूप खचून जातात. तर अशा बालकांच्या पालकांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांना काय काळजी घ्यावी, कशा पद्धतीने मुलाची त्या काळजी घ्यावी, याविषयी तुम्ही काय सांगाल? आणि कंजेनायटल इंटरनल प्रॉब्लेम्स कोणकोणते असू शकतात? आता आपण जी उदाहरणं पाहिली ती बाळ जन्मल्यानंतर लगेच निदर्शनात येणारी, त्यांना आम्ही कंजेनायटल एक्सटर्नल प्रॉब्लेम्स म्हणतो. पण कंजेनायटल इंटरनल म्हणजे काय की बाळाने जन्म घेतलेला असतो, पण बाळ वाढीच्या दरम्यान आपल्याला नंतर काही अवस्थांमध्ये ते दिसायला लागतं. जसं की या 2 हाताची जी हाडं असतात ती वेगळी वेगळी नाही आहेत, ती चिटकलेली राहतात. आणि मग बाळाच्या हाताचा वापर नीट ते करू नाही शकत. प्रसाद घे म्हटलं की ते हात असं नाही करू शकत, त्याला असं करायला लागतं. हा एक प्रॉब्लेम जेव्हा जाणवतो. किंवा दुसरा प्रॉब्लेम असतो, बाळ जेव्हा चालायला लागतं त्यावेळेला
नॉर्मल ज्या पंजाचा शेप असायला पाहिजे, जशी डायरेक्शन असायला पाहिजे तशी न करता ते वाकडं करून चालायला लागतं. आणि मग जेव्हा पालकांच्या लक्षात येतं की अरे याला प्रॉब्लेम आहे, आणि मग त्यावेळेला एक्सरे काढला जातो तर तो हिपचा सांधा जो आहे तो हा सटकलेला आहे. बरं, आता पालक ऍक्च्युली काही चाणाक्ष पालक मात्र याचं निदान थोडंसं एक चांगल्या पद्धतीने स्वतः सुद्धा करू शकतात. जसं की आपण बघतो की ते बाळाचे पालक आपल्याला बघतात आहे की हाताची मुवमेंट कशी आहे, मग मुवमेंट पूर्ण होत नाहीये म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि मग यांना जेव्हा किंवा चालताना जसं बघतोय आपण की ती पायाची दिशा बाहेर जाते, पण जेव्हा आम्ही त्या पालक जेव्हा त्यांना बघतात आणि पाय फाकवल्यानंतर अरे डावी मांडी टेकतच नाहीये, उजवी मांडी टेकतीये, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. आता या वयामध्ये जर बाळ माझ्याकडे आलं तर त्याला केवळ आणि केवळ एक छोटासा बेल्ट आहे ज्याच्यामध्ये तो सांधा बसवला जाईल. म्हणजे जेवढं इथून पुढे लेट बाळ माझ्याकडे येईल तेवढी आजाराची तीव्रताही वाढते आणि त्याच्यावर जे उपचार त्याची पण तीव्रता वाढते, सोबत खर्च तर वाढणारच आहे. तर चाणाक्ष पालक काही ह्या गोष्टींकडे लक्ष जर त्यांनी दिलं तर त्याचं ते निदान स्वतः पण थोडंसं त्याला बाळाला मदत होऊ शकते त्याची. खरंय.